हा बुलंद आवाज कोणाचा? बहिष्कार टाका, बहिष्कार टाका, शिवीगाळावर बहिष्कार टाका. या चीनच्या बैलाला रे. भारताच्या सीमेवर नेहमी कुरापती करून युद्धाची धमकी देणाऱ्या चीन देशाच्या सर्व मेड इन चायना या वस्तूवर आम्ही विनंती करतो भारतीय बांधवांना की त्यांनी कोणत्याही वस्तू खरेदी करू नये आणि नेहमी पाकिस्तानच्या बाजूनी छुपा पाठिंबा आपल्या विरोधात देत असतात. म्हणून भारतीय बांधवांनी या चीन देशाच्या वस्तू खरेदी करायच्याच नाही. आणि एक मंत्री आरामखोर त्या चीनचा की म्हणे 1962ची गत आम्ही भारताची करू. अरे आरामखोर, लाज वाटायला पाहिजे. त्यावेळेस 1962 होतं, आता 2017 आहे. पुन्हा जर बोलला तर आम्ही तुला प्रत्येक याचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून हा संताप आहे आमचा शिवसेनेचा की आम्ही जनतेला आव्हान करतो आमच्या देशवासियांना त्यांच्या वस्तूवर कायमस्वरूपी बहिष्कार टाकायचा, जेणेकरून आपलीच मोठी बाजारपेठ आहे, आर्थिक बाजारपेठ, त्यांना जवळजवळ 70% आपण त्यांच्या वस्तू खरेदी करतो. त्या वस्तू खरेदी करण्यामुळे ते बलाढ्य होतात आणि जी धमकी देतात युद्धाची ते शस्त्रास्त्र घेण्यासाठी. म्हणून बांधवांनो, कळकळीचं आव्हान आहे शिवसेना पेठ विभागाच्या वतीनं त्यांच्या वस्तूवर कायमस्वरूपी बहिष्कार टाका आणि आपल्या एकजूट आपल्या देशाची दाखवायची.